सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 25 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, अमरनं चहा घेतला का गं? आणि मानसी चुकून बोलून गेली की आई, आम्ही दोघे आमच्या बेडरूममध्ये चहा घेतो. आणि तिनं जीभ चावली आणि म्हणाली, मेले, खाल्ली माती, मोडली यांची शपथ, असं मनात म्हणाली. आणि राजलक्ष्मी पुन्हा चक्रावून म्हणाली, एक मिनिट, आमच्या बेडरूममध्ये म्हणजे? मग मानसी म्हणाली, आई अहो, तुम्ही चुकीचं ऐकलं, मी आमच्या नाही यांच्या बेडरूममध्ये असं म्हणाले. आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, सागरचा फोटो वरती कोणी लावला गं? मानसी म्हणाली, यांनीच लावला असेल, मला नाही माहीत. मग आता कशीबशी सुटका करत मानसी तिथून पळाली आणि म्हणाली, मला हे जमणार नाही. बापरे, आल्यापासून 5च मिनिट झाले होते तर लगेच 2 वेळा राजलक्ष्मीनं त्यांची चोरी पकडली होती. पण हे मुश्किल होतं, एकाच घरात राहून आईबाबांपासून हे लपवून ठेवणं. मग मानसीने स्वयंपाक बनवला. दुपारच्या जेवणासाठी सगळे एकत्र आले. आता आल्यापासून अमरला ना मानसीला मिठी मारता आली होती, ना तिच्याभोवती किचनमध्ये लुडबुड करता आली होती. मग जेवताना ती त्याच्यासमोर बसली होती. अमर गुपचूप खात होता. राजलक्ष्मी मानसीच्या हातचं इतक्या दिवसातून खाऊन तिचं कौतुक करत होती. आता अमर मात्र अधूनमधून मानसीला डोळ्यांनी इशारे करत होता, पण ती बघतच नव्हती, कारण पुन्हा राजलक्ष्मी पकडायची त्यांची चोरी म्हणून. आणि अमरने त्याच्यासमोर बसलेल्या मानसीच्या पायाला त्याच्या पायाने टच करायला सुरुवात केली. त्याच्या पायाचा तिच्या पायाला रोमॅन्टिक टच झाला. तसं वरती मानसीने मोठे डोळे केले. तिला तिच्या पायावर काहीतरी हळूहळू चढतंय असं वाटलं आणि तिची साडी वर वर जात होती आणि तिच्या पूर्ण शरीरभर सळसळ होत होती. आणि तिने अमरकडे पाहिलं तर तो खट्याळपणे हसत इकडे तिकडे बघत होता आणि भोळेपणाचा आव आणत होता. मानसीला मात्र त्याचा तो स्पर्श असह्य होत होता. तिच्या शरीरात वीज चमकल्यासारखं काहीतरी चमकत होतं. ती अस्वस्थपणे मानेवर हात फिरवत होती, मधूनच पाणी पित होती. आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, अगं काही होतंय का तुला? बरं वाटत नाही का बेटा? मानसी म्हणाली, नाही आई, मी बरी आहे, तुम्ही भाजी घ्या ना, पुलाव घ्या, असं म्हणाली. आणि आई म्हणाली, अगं अमरला वाढ, त्याची भाजी संपली आहे. आणि तिने भाजी वाढताना अमरच्या ताटात भाजीचा चमचा जोरात रागानं आपटला, त्याने त्याचा पाय मागे घ्यावा म्हणून. पण अमरने कळून न कळल्यासारखं केलं आणि मानसीने एक जोरात लाथ त्याच्या पायावर घातली, टेबल खालूनच. तसा तो खूप मोठ्याने ओरडला, आई ग. राजलक्ष्मी म्हणाली, अमर, अरे काय झालं? अचानक असा का ओरडलास? आणि तो म्हणाला, काही नाही आई, अगं डास चावला पायाला टेबल खालून. राजलक्ष्मी म्हणाली, अरे आपल्या घरात तर एकही डास नसतो. आणि अमर म्हणाला, आहेत आई, तू गेल्यापासून भरपूर डास आहेत आणि सारखे मलाच चावतात, स्पेशली मादी डास, असं म्हणून त्याने मानसीकडे एक तिरका कटाक्ष टाकला. आता ती गालात मंद हसत होती. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अमर, तुझी ती लाडकी मांजर नाही रे दिसली कुठं? माझी आणि तिची भेट घालून देणार होतास ना? होय ग मानसी, कुठली तरी मनू नावाची मांजर आहे वाटतं आपल्या घरात. आणि आता मानसी गोरीमोरी झाली. आणि अमर तिचा उल्लेख मनू नावाची मांजर असा करतो म्हणून त्यानं त्याच्याकडे चिडून पाहिलं. त्या दोघांचा हा बेबनाव राजलक्ष्मीच्या नजरेतून सुटत नव्हता, पण तीही शांत होती. मग आता जेवण झालं. विकास आणि राजलक्ष्मी त्यांच्या रूममध्ये आराम करत होते. अमर आता ठरल्याप्रमाणे नाटक करायचं म्हणून सागरच्या रूममध्ये गेला आणि मानसी त्यांच्या रूममध्ये. आणि रात्र झाली, बरीच रात्र झाली होती. विकास, अमर आणि राजलक्ष्मी गप्पा मारत बसले होते सोफ्यावर हॉलमध्ये. मानसी किचनमध्ये आवरत होती. अमरचं सगळं लक्ष मानसीकडेच होतं. आज आई बाबा आले म्हणून ती विशेष खुश दिसत होती आणि चेहरा फारच खुल्ला होता, म्हणून आज अमरला ती हवी हवीशी वाटत होती. आणि आई बाबा कधी झोपत आहेत असं त्याला वाटत होतं, पण ते काही झोपायचं नावच घेत नव्हते. आणि अमर म्हणाला, आई बाबा, तुम्ही कंटाळला असाल ना, झोपा ना आता, गुड नाईट. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अरे बस रे, दुपारी छान झोप झाली आहे आणि किती दिवसातून आपण असे भेटतोय, गप्पा मारतोय. विकास म्हणाला, अमर, तू मला वचन दिलं होतं की तू आपली कंपनी जॉईन करणार आहेस ना? अमर म्हणाला, हो बाबा,
पण या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्टचे 1 ते 1.5 महिना राहिला आहे. तेवढे झाले की करतो. मग आता आई बाबा त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले. रात्र खूप झाली होती. जवळजवळ 11:30 तरी वाजले होते. अमरसुद्धा त्यांच्या देखत सागरच्या रूममध्ये घुसला. मानसी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली होती आणि अचानक थोड्या वेळाने अमर पुन्हा गुपचूप तिच्या शेजारी आला. त्याने तिला खूप आवेगानं मिठीत ओढून घेतली आणि म्हणाला, म्हणू किती मिस केलं मी तुला सकाळपासून. आणि ती त्याच्या छातीवर लाडानं बुक्की मारत म्हणाली, आगाऊ कुठले, मी मांजर आहे का, असं मला म्हणालात तुम्ही आईला. अमर म्हणाला, मग काय खोटे बोललं म्हणे माऊ, आहेस की नाही तू म्हणू, आणि तुझाच लळा लागलाय मला, असंच म्हणालो मी. आणि हे मात्र खोटं नाही बरं का. मला तुझी आता खूप सवय झाली आहे मानसी. मी तुझ्याशिवाय 1 रात्रही नाही राहू शकत. आणि 1 रात्रच काय, 1 तास काय, 1 मिनिट पण नाही राहू शकत. असं म्हणून त्यानं तिला पुन्हा जवळ ओढून घेतली, खूप खूप जवळ. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, अमर, आज मला ना खूप छान वाटते. आई बाबा घरी आले. आज घर कसं प्रसन्न वाटतंय, भरल्यासारखं वाटते. मला ना आईंशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण तुम्ही बसला होतात ना आज त्यांच्याजवळ, म्हणून नाही बोलता आलं. उद्या दिवसभर मी आईंसोबतच गप्पा मारणार आहे. अमर म्हणाला, आईच्या लाडक्या सुनबाई, आता त्यांच्या मुलाकडे जरा लक्ष द्या. आता दिवसभर तर चोरीच आहे. आता लॉकडाऊन संपला आहे आणि पहिल्यासारखं आता काही नाही राहिलं. हे नाटक करण्याच्या नादात बेडरूममध्ये पण घुसता येत नाही. मानसी म्हणाली, अमर, पण आईंपासून काय लपवायचं, हे सांगूया ना त्यांना आपण. कधीतरी आपल्याला हे त्यांना सांगावंच लागणार आहे. आणि त्यांचीसुद्धा हीच इच्छा होती ना. त्यांना आपण सांगूया का, त्यांना खूप आनंद होईल. अमर म्हणाला, गप ग, तिने मला खूप त्रास दिला, मग मीही तिला त्रास देणार. आणि मानसीनं डोक्यावरच हात मारून घेतला. आता अमरने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि थोड्याच वेळात आईचा सागरच्या रूममधून आवाज आला, अमर, अमर, अरे कुठे आहेस तू. सागर आणि अमरची रूम समोरासमोर होती, त्यामुळे तिकडे मारलेल्या हाका इकडे अमरला ऐकू येत होत्या. आणि त्यानं डोळे मोठे केले, आणि आता मेलो. आई इकडे आली तर काय करणार, रेड हँड चोरी पकडली जाणार. म्हणून मानसी घाबरली आणि इतक्यात त्यांच्या रूमवर राजलक्ष्मीची थाप पडली आणि म्हणाली, मानसी, अगं दरवाजा तरी उघड. मानसीने अमरला पटकन बाथरूममध्ये लपवला आणि कसं बसं दार उघडलं आणि म्हणाली, काय आई, काय झालं. आई म्हणाली, मानसी, अगं घाम का आलाय तुला, काही होतंय का बाळा तुला. मानसी म्हणाली, नाही आई, तुमचं काही काम होतं का. आई म्हणाली, हो अगं, आणि हा अमर पण बघ ना, इतक्या रात्री कुठं गेला आहे काय माहीत. तुला काही सांगून गेला का गं. आता मानसी सारखी बाथरूमकडे बघायची आणि म्हणाली, नाही आई, ते कुठं माझ्याशी धड बोलतात, बोक्यासारखे रात्री अपरात्री फिरत असतात. विचारलं तर चिडतात, चिडका बिब्बा आहेत 1 नंबरचे. राजलक्ष्मी हसली आणि म्हणाली, तो बोका का, बरं बरं. आणि म्हणाली, मानसी, अगं हे जरा मला वाचून सांग बरं. माझा चष्मा तुटला आहे, नवीन बनवून आणेपर्यंत तरी आता मला काहीच वाचता येणार नाही. आणि हे सुद्धा झोपले आहेत ग, म्हणून मी अमरकडे आले होते. मग मानसीने तिला वाचून सांगितलं. राजलक्ष्मी झोपायला गेली तसा तिने डोर लॉक केला आणि अमरला बाहेर बोलावलं आणि म्हणाली, हुश्य बाबा, मी यापुढे हे नाटक करू नाही शकत. तुम्ही आईला सगळं खरं खरं सांगा आणि मला घातलेली शपथ सोडा. अमर म्हणाला, मानसी, किती घाबरट आहेस ग तू. जरा म्हणून तुला गंमत करता येत नाही, नुसती बोरिंग आहेस. अमरचा स्वभावच असा मस्तीखोर होता. तो आईशी सुद्धा मस्ती करायचा. मानसी म्हणाली, आता आईंशी सुद्धा मस्ती करता तुम्ही. अमर म्हणाला, आई आहे म्हणून काय झालं, आई हीच पहिली मैत्रीण असते मुलाची, कळलं, ती माझी पहिली मैत्रीण आहे. मानसी गाल फुगवून म्हणाली, पण ती फोनवरची मैत्रीण कोण होती. हे नाही तुम्ही मला सांगितलं अजून. सारखे बोलता ना तिच्याशी. अमर म्हणाला, त्याच्याशी तुला काही देणं घेणं आहे का, सोड ना तो विषय. आणि त्यानं पुन्हा तिला जवळ घेतली आणि पुन्हा तिच्यावर प्रेम केलं. आणि आता त्याच्या जीवावर आलं होतं तिला सोडून सागरच्या रूममध्ये झोपायला जायचं. आणि तो तिथेच तिला मिठी मारून झोपला. सकाळी मानसीला जाग आली तर तो झोपला होता. ती त्याला म्हणाली, अमर, अहो जा ना पलीकडच्या रूममध्ये, नाहीतर कोणीतरी तुम्हाला इथे पाहिल. तो तिला आणखीन मिठी मारत म्हणाला, नको ना मनू, मला झोपू दे ना तुझ्या कुशीत. ती म्हणाली, मग तुमचाच प्लॅन फसेल हा.
आणि अमर खडबडून जागा झाला आणि या रूममधून निघून त्या रूममध्ये पळून गेला. आणि इतक्यात राजलक्ष्मीसुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर येत होती आणि तिने काहीतरी पाहिलं जे इकडून तिकडे पळालं आणि मनात म्हणाली, बोका होता बहुतेक. आता मानसीने धुतलेले केस टॉवेलने गुंडाळून ठेवले होते आणि मानसी टेरेसवर कपडे वाळत घालत होती. अमर तिला घरात शोधत होता आणि आई म्हणाली, अमर, अरे काय शोधतोस? तो म्हणाला, काही नाही. कुठं काय? मग चहा हवा आहे का? तिनं विचारलं. तो म्हणाला, नाही ग. मग आई म्हणाली, अच्छा, तुझी मनू मांजर शोधत असतील ना? आई ती सहज आवरत म्हणाली आणि अमर म्हणाला, हो अगं आई, बरोबर, मी तिला शोधत होतो. आई म्हणाली, पण अमर, मी आल्यापासून ती कुठं गेली रे? दिसतच नाही. अमर नाटक म्हणाला, बघ ना, मी पण तिला शोधत आहे. आई म्हणाली, अरे बहुतेक टेरेसवर असेल, तू तिकडेच शोध ना. अमर म्हणाला, ओके. असं म्हणून तिथे सुद्धा अमर गेला. आता तिला कपडे सुकायला घालायला मदत करत होता. आता लॉकडाऊनमध्ये हीच त्यांची सवय झाली होती, एकमेकांच्या कामात मदत करायचं आणि सहवास लाभावा म्हणून सतत एकमेकांभोवती घुटमळायचं. आणि कपडे वाळत घालता घालता पुन्हा त्यानं तिचा हात पकडला. तिनं केसांना बांधलेला टॉवेल सोडला आणि तिचे ओले मोकळे केस त्यानं एका बाजूला घेतले. नुकत्याच धुतलेल्या त्या केसांना येणारा सुगंध त्यानं छाती भरून घेतला. एक टवटवीत गुलाबाचं फूल घेतलं, नेहमीप्रमाणे अगोदर तिच्या गोऱ्या गालावरून फिरवलं आणि तिच्या केसात अडकवलं आणि तिला भिंतीसोबत दाबली. मानसी म्हणाली, अहो, कोणीतरी येईल बरं का. तो म्हणाला, आता टेरेसवर कोण येते? नाही येणार कोणीच. मानसी म्हणाली, आई किंवा बाबा आले तर? अमर म्हणाला, आई सहसा येत नसते टेरेसवर, म्हणून तर आलो ना मी. चल पटकन एक किस दे. तशी ती लाजली. अमर म्हणाला, मनू, अगं लाजतेस काय अशी? लाजण्यापेक्षा पटकन किस देऊन मोकळी हो ना. आणि आज आपण एकत्र देवपूजासुद्धा नाही केली, मग मला टिकला कोण लावेल? आणि मानसीनं त्याच्या नाकाला नाक चिटकवलं, ओठांना ओठ, कपाळाला कपाळ, आणि तिच्या कपाळाचं कुंकू त्याच्या कपाळाला लागलं आणि तिची लिपस्टिकसुद्धा त्याच्या ओठांना लागली आणि त्यानं तिचा किस घेतला. आता तो तिला सोडेच ना. ती मात्र सोडा सोडा म्हणत होती, पण अमर ऐकत नव्हता आणि इतक्यात तिला राजलक्ष्मी वर येताना दिसली आणि मानसी म्हणाली, आई आल्या. तसा अमर तिच्यापासून दूर पळाला. आता टेरेसवर लपायला सुद्धा जागा नव्हती आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, झाले का ग कपडे सुकवत घालायचे? मानसी लाजत म्हणाली, आई, आज तुम्ही वर कशा आलात? ती म्हणाली, अगं, ही तुझी फुलांची बाग बघायला आली. छान ठेवलीस बरं का. तुझ्या हाताला गुण आहे बघ, सगळ्यांवर प्रेम करतेस. आणि इतक्यात तिला अमर दिसला आणि ती म्हणाली, अमर, अरे भेटली का तुझी मांजर? आणि अमर पुन्हा नाटक करत म्हणाला, नाही अगं, कुठं गेली काय माहीत. आई म्हणाली, मग तू इथे काय करतोस? तिला शोधत जा ना खाली. अमर गोरा मोरा होत म्हणाला, मी का? अगं, मी तर आता व्यायाम करायला लागलो होतो. हे काय असं? म्हणून तो हात पाय हलवत उड्या मारायला लागला आणि पुढे म्हणाला, मी रोज टेरेसवरच येतो व्यायाम करायला. मोकळ्या हवेत व्यायाम केल्यानं फायदा होतो आणि सकाळ सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश शरीराला गरजेचा असतो. राजलक्ष्मी म्हणाली, हो का? बरं, आंघोळ करून व्यायाम कधीपासून करतोस तू? आणि देवपूजा पण केली वाटतं. मगाशी तर तुझं कपाळ रिकामं होतं, आता हा टिकला कुठून आला? तोही सेम टू सेम मानसीसारखा. आणि आता अमर आणि मानसी दोघेही चाट पडले आणि मानसीने अमरला खून करत ओठांची लिपस्टिक पुसायला सांगितली. त्यानं गडबडीनं ती पुसली आणि म्हणाला, अगं, हा टिकला तर काय, कुणी पण लावू शकतं, फक्त तुझ्या सुनेलाच येतो का? मला पण येतं लावता, कळलं? असं तुच्छतेने बोलून तो खाली निघाला आणि राजलक्ष्मी म्हणाली, थांब अमर. तसा अमरनं डोळे मिटून जीभ चावली आणि मानसीही घाबरली.